यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। कस्तूरितिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते
विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्य अप्रतिमा परमवीर्य तरुणातरतुर्य लालनलीला नमो जगदखिल पालन मंगळमणि निधान स्वजनावना चंदना आराध्यलिंग नमो चतुरचित्त चकोर चंद्र आत्मानो भवनरेंद्र श्रुतिसार समुद्र मनमथ मन्मथ नमो स्वभाव भजन भजन भवे भकुंभ भंजन विश्वोद्भव भुवन श्री गुरुराय विश्वोद्भव भुवन श्री गुरुराय विश्वोद्भव भुवन श्री गुरुराय परमपिता पांडुरंग परमात्मा परम मंगलमय प्रातराखलेश्वर अकारण करुणा वर्णालय भक्तवंचित कल्पतरू श्री तडित विनंदित पीतांबरधारी कृपासिंधु भगवान श्री कृष्ण उमापति भगवान महादेव जगत जननी श्री जगदंबा माता मर्यादा पुरुषोत्तम प्रभु राजा रामचंद्र भगवान पवनसुत श्री हनुमंतराया ज्ञानियांचे राजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पावन सानिध्यामध्ये व आपण सर्व महानुभावांच्या पावन उपस्थितीमध्ये या कथेच्या मुख्य यजमान आमच्या भगिनी श्रीमती ललिताताई दिलीपजी घाटोळे यांच्या माध्यमातून त्यांचा दिवंगत पुत्र स्वर्गीय चिरंजीव अक्षय दिलीपरावजी घाटोळे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली ही श्रीमद भागवत ज्ञानकथा या ज्ञानकथेमध्ये आपण श्रीमद भागवत महापुराणावर थोडं चिंतन करतो. श्री भागवताची कथा नैमिषारण्यामध्ये सुतमणी शौनकादिकांना ऐकवतात. अशा या नैमिषारण्यामध्ये जीवाचा उद्धार करणारी ही भागवत कथा सुतमणी शौनकादिकांना ऐकवतात. शौनकांनी जेव्हा प्रश्न केला की श्री भागवताच्या माध्यमातून ज्ञान आणि वैराग्य तर त्या ठिकाणी चेतन अवस्थेमध्ये होते, जागृत होते, आपण कथा ऐकून गेलेला आहे. भक्ती ज्ञान वैराग्याची कथा भगवत प्राप्तीसाठी जी 4 साधनं आहेत
या 4 साधनामध्ये पहिलं साधन आहे भक्ती, दुसरं साधन आहे ज्ञान, तिसरं साधन आहे वैराग्य आणि चौथं साधन आहे त्याग. तर ही 4ही साधन भगवान शुकदेवानी राजा परीक्षितीला ऐकवलेली आहे. त्यापैकी आपण मगाशी थोडा भक्तीचा विचार करत होतो. भगवत प्राप्तीचं पहिलं साधन भक्ती. आणि भक्ती ही 9 प्रकाराने केली जाते. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदनम. भक्ती ही 9 प्रकाराने केली जाते आहे. भक्तीचा पहिला प्रकार आहे श्रवण करणे. भगवत प्राप्तीची उत्कट इच्छा ही श्रवणाने निर्माण होते. मगाशी आपण रुक्मिणी मातेचं उदाहरण ऐकून घेऊ. पण ज्या भगवंताची आपण भक्ती करतो आहोत, श्रवण करतो आहोत, त्याचं कीर्तनही व्हायला पाहिजे. कीर्तन होणे याचा अर्थ आहे चिंतन होणे. आपण जी काही कथा ऐकतो आहोत, आपण जे काही प्रवचन ऐकतो आहोत, तर त्याचं चिंतन व्हायला पाहिजे ना. इथं आपण कथा ऐकायला आलेलो आहोत, बरोबर आहे. पण कथा ऐकताना त्याचं फल काय आहे हे कळलं पाहिजे. काय हो, कुठे गेले होता? गेलो होतो म्हणे घाटोळेबाईकडे प्रवचन ऐकायला. कोणत्या महाराजांचं प्रवचन होतं? म्हणे अमुक अमुक महाराजांचं प्रवचन होतं. सकाळी 2 तास बोलतात, संध्याकाळी 2 तास बोलतात. आता भागवतावरून झालंय का? म्हणे हो, आता भागवतावरून झालो. बरं, काय सांगितलं महाराजांनी कथेमध्ये? नाही सांगितलं ना हो, सांगितलंय तर आम्हालाही माहिती आहे. 2 घंटे काही तुम्ही चूप बसल्या नसल, महाराज काही चूप बसले नव्हते. 2 घंटे महाराज बोलले ना. हो, मग काय बोलले हे सांगा ना. नाही, ते नाही सांगता येत नाही ते काय बोलले. पण 2 तास महाराज बोलले. अरे हो, महाराज बोलले 2 तास, पण तुम्हाला काय मिळालं हे सांगा ना. तुम्ही त्याच्यातून काय बोध घेतला तो सांगा ना. तो नाही सांगता येत. मग या प्रवचनाचा जर काही बोध जर तुम्हाला सांगता येत नाही, काय प्रवचन ऐकलं? तर जे आपण ज्या भगवंताचं प्रवचन, ज्या भगवंताचं आपण गुणविधान ऐकतो आहोत, त्या भगवंताचं त्या ठिकाणी चिंतन करायला पाहिजे. नुसतं प्रवचन ऐकणे आणि घरी जाणे ज्याला काही अर्थ नाहीये. वर जर जायचं जर असेल तर पहिल्या पायरीवर उभं राहून वर नाही जाता येत. पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जावं लागतं, दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीवर जावं लागतं. अशा पायऱ्या ओलांडाव्या लागतात ना. आणि पायऱ्या ओलांडल्याच्या नंतर, चढल्याच्या नंतर तुम्ही वर जाता की नाही. तसं आपल्याला आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जायचं आहे. मग आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जर जायचं जर आहे, तर पहिली भक्ती, दुसरी भक्ती, तिसरी भक्ती, चौथी भक्ती, या सगळ्या भक्त्या कराव्या लागेल. तर श्रवण केल्याच्या नंतर दुसरी भक्ती ही कीर्तन भक्ती आहे.
मग ज्या भगवंताचं आपण नामस्मरण ऐकलेलं आहे, ज्या भगवंताचे आपण गुणनिधान ऐकलेलं आहे, त्या भगवंताचं कीर्तन करणे म्हणजे चिंतन करणे ही दुसरी भक्ती. मग ज्या भगवंताचं आपण कीर्तन करतो आहोत त्या भगवंताचं हृदयामध्ये स्मरण असणंही गरजेचं आहे. खरा परमार्थ जर कोणता जर असेल तर ज्या भगवंताचं आपण नाव मुखाने घेतो आहोत त्या भगवंताचं आपल्या हृदयामध्ये स्मरण होणे हा खरा अध्यात्म आहे. बरं, तुकाराम महाराज सांगतात, ह्याची परमार्थ साधन मुखी नाम हृदयी ध्यान. हे जी परमार्थ साधन, हे जी परमार्थ साधन, हे जी परमार्थ साधन, हे जी परमार्थ साधन, ह्याची परमार्थ साधन, ह्याची परमार्थ साधन, हे जी परमार्थ साधन, हे जी परमार्थ साधन. मुखी नाम हृदयी ध्यान, मुखी नाम हृदयी ध्यान, मुखी नाम हृदयी ध्यान, ह्याची परमार्थ साधन, ह्याची परमार्थ साधन. मुखे नाम हृदये ध्यान, मुखे नाम मुखे नाम हृदये ध्यान, हृदये ध्यान, तुकाराम महाराज सांगतात, हे जी परमार्थ साधन मुखी नाम हृदयी ध्यान. ज्याचं नाव आपण मुखामध्ये घेतोय ना त्याचं ध्यानही हृदयामध्ये पाहिजे.
रामाचं नाव तर आम्ही मुखातून घेतो आहे तर आमच्या हृदयातही रामच पाहिजे. याला एक प्रकारची तिसरी भक्ती म्हटले. विष्णू स्मरणम, स्मरण त्या परमात्मा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. पादसेवनम याचा अर्थ असा आहे, एखाद्याच्या आपल्याला पायावर जर डोकं ठेवायचं जर असेल, आपल्याला वाकावं लागतं ना. एखाद्याच्या पायावर जर डोकं ठेवायचं जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी वाकावं लागतं. तर वाकणे ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्र व्हायचं ही भक्ती आहे. नम्र होणे ही भक्ती आहे. स्वतःला लहान समजणे ही भक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना त्या ठिकाणी, लहानपणा देगा देवा मुंगी साखर चारवा. तुकाराम महाराज स्वतःकडे लहानपण मागतात. ही भक्ती आहे. पादसेवनम अर्चनम. अर्चन भक्ती याचा अर्थ असा आहे की जनामध्ये भगवंताची अनुभूती घेणे ही भक्ती आहे. जगी जग झाले जनार्दन. एकनाथ महाराज एक वेळा काशीवरून कावड घेतली आणि रामेश्वरला निघाले. अनेक लोकही त्याच्यामध्ये आहेत, कावड घेऊन निघाले. आपण पाहतो श्रावणामध्ये कावड यात्रा वगैरे चालते आहे. त्याच्यामध्ये असं महत्व आहे की काशीची जी गंगा आहे ती रामेश्वरला अर्पण करा. सर्व ठिकाणाहून तुम्हाला गंगा आणता येते, पण काशीवरून मात्र जी गंगा आहे ती आपल्या घरी आणू. काशीची गंगा घरी आणा. तुम्ही हरिद्वारची गंगा आणा, तुम्ही शिवतालवरून गंगा आणा. जिथून जिथून गंगा प्रवाहित होते आहे तिथून तिथून तुम्ही गंगा तुमच्या घरी आणू शकता, पण काशीची गंगा ही मात्र घरी नाही आणता. घरी आणू नये काशीची. त्याचं कारण आहे, काशी हे अविमुक्त क्षेत्र आहे. भगवान शिवाच्या सानिध्यामध्ये जे जे जातात ते शिव लोकाला प्राप्त होतात. तिच्या कणाकणामध्ये त्या ठिकाणी शिव आहे. ज्यांची त्या ठिकाणी एक प्रकारे प्राण जातात. आपण पाहतो त्या पंचक्रोशी मधले सगळे जीव त्या ठिकाणी एक प्रकारे काशीमध्ये आणले जातात. असं म्हणतात की ती जी गंगा आहे त्या गंगेमध्येही सूक्ष्म रूपाने ते जीव असतात, आणि ते जर आपण जर आपल्या घरी जर आणले तर त्यांना मुक्त होता येत नाही. मग काशीची गंगा घरी आणली. मग काशीची गंगा कुठे न्यावी, तर काशीची गंगा त्या ठिकाणी रामेश्वरला न्यावी. असे काही काही ठिकाण आहेत की ज्यांच्या दर्शनाने त्या ठिकाणी आपण अर्ध दर्शन प्राप्त होतो. काशीला जर तुम्ही जर गेला तर रामेश्वरला गेल्याशिवाय तुमची यात्रा पूर्ण होत नाही. केदारनाथला जर गेलेले आहात तर तुम्हाला त्या ठिकाणी पशुपतीनाथला जावं लागतं.
पशुपतीनाथला गेल्याशिवाय ती यात्रा पूर्ण नाही होत. आणि जगन्नाथपुरीला जर गेले जर असाल तर पंढरपूरला जावं लागतं. त्याची कथा आहे. कारण की जगन्नाथपुरीला आपण पाहतो की नाही, भगवंताचे पाय कुठे आहेत? पाय नाही. मग देव अल्पज्ञ आहे का? नाही. देव कधी अर्धा असतो का? नाही. तुकाराम महाराज जेव्हा गेले जगन्नाथपुरीला, त्यांनी पाहिलं देवाचे हात दिसतात, देवाचं मुख दिसते आहे, पण देवाचे पाय मात्र दिसत नाही. मग देवाचे पाय आहेत तरी कुठे? आणि जेव्हा फिरत 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 जेव्हा तुकाराम महाराज पंढरपूरला आले आणि पंढरीनाथाचे जेव्हा पाय पाहिले, तेव्हा तुकाराम महाराजांच्या मुखातूनच शब्द निघाले. महाराज आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. बाग गेला सीन गेला, बाग गेला सीन गेला, अवधा झाला आनंद, आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, देखलिया तुझे चरण देखलिया. आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया. जगन्नाथाचे चरण जर पाहायचे असेल तर पंढरपूरला पहा. म्हणून पंढरपूरला पायाच्या दर्शनाचा महिमा आहे. वारकरी 2-2, 3-3 दिवस रांगेमध्ये उभे राहतात ना, आणि पायाचं दर्शन घेतात. त्याचं कारण आहे. आणि जगन्नाथाचा आणि पंढरीचा संबंध लागतो. भगवंत ज्यावेळेस निजधामाला निघाले होते, त्यावेळेस मात्र उद्धव म्हणायला लागले की देवा, आपण निघालो तर आमचं कसं? तेव्हा देव म्हणायला लागले, वेड्या मी कुठे निघालो? मी इथेच आहे. तिरोधायं प्रविष्टोयं श्री भागवतारुणवम्. भगवान श्रीकृष्ण निजधामानंतर कुठे गेले त्याचे 4 ठिकाण सांगितलेले. पहिलं ठिकाण आहे की भगवान हे भागवतामध्ये प्रविष्ट झालेले आहे. हे जे आपण इथे भागवत पाहतो हे भगवंताची वाङ्मय मूर्ती. त्याशी आपण सांगून गेलेलो आहोत की भागवताचे 12 स्कंद आहेत, भगवंताचे 12 अंग आहेत. पहिला आणि दुसरा स्कंद भगवंताचे चरण, तिसरा आणि चौथा स्कंद भगवंताच्या मांड्या, 5वा स्कंद ही भगवंताची नाभी, 6वा स्कंद हे भगवंताचं हृदय,
सातवा आणि आठवा स्कंद हे भगवंताचे दोन बाहू आहेत. नववा स्कंद भगवंताचा कंठ आहे. 10वा स्कंद भगवंताचं मुख आहे. 11वा स्कंद भगवंताचं ललाट आहे म्हणजे कपाळ. आणि 12वा स्कंद हे भगवंताचा मुकुट आहे. असे हे भगवंत 12 स्कंदाचे आहे, 12 अंगाचे आहे. तर जो भागवताचं दर्शन घेतो आहे, भागवताचं श्रवण करतो आहे, पठण करतो आहे, चिंतन करतो आहे, मनन करतो आहे, किंवा नुसता नमस्कार जरी केला तरी तो नमस्कार त्या ठिकाणी भगवंताला प्राप्त होतो. असा हा परमात्मा भागवताच्या रूपाने. दुसरं कारण सांगितलंय की भगवंत हे भगवान जगन्नाथाच्या रूपाने तिथे आहे. भगवंत ज्यावेळेस निजधामाला गेले, सर्व शरीर जेव्हा अग्नीच्या स्वाधीन करण्यात आलं होतं, सगळं शरीर अग्नीने स्वीकारलं, पण हा भगवंताचा हृदयाचा जो भाग आहे हा मात्र अग्नी स्वीकारत नव्हता. तेव्हा आकाशवाणी झाली की हा तो त्या ठिकाणी समुद्रामध्ये विसर्जित करतो. जेव्हा हा भगवंताचा हृदयाचा भाग समुद्रामध्ये विसर्जित करण्यात आला, तेव्हा त्याचं काष्टामध्ये रूपांतर झालं, म्हणजे लाकडामध्ये रूपांतर झालं. भागवतामध्ये वर्णन येते आहे की भगवंताची पूजा ही तुम्हा आम्हाला 8 प्रकाराने करता येते. भगवंताची पूजा करायची आहे ना, मग 8 प्रकाराने करा. शैली दारुमयी लवही लेख्यात सैकती, मनोमयी मणिमयी प्रतिमाष्ट विधा स्मृता. शैली दारुमयी लवही लेख्यात सैकती. भगवंताची पूजा 8 प्रकाराने करता येते. पहिला आहे शैली. शैली याचा अर्थ होतो आहे पाषाण. दगडाची सुद्धा त्या ठिकाणी देव म्हणून पूजा करता येते. आपण प्रत्येक मंदिरामध्ये जातो आहोत, तिथे जे काही आपण देवाच्या समोर नमस्कार करतो आहे तो देव कशाचा असतो? दगडाचा. शिवलिंग कशाची आहे? दगडाची. हनुमंतराया इथं ती मूर्ती बनली आहे, ती कशाची? दगडाची. दुर्गा देवीची मूर्ती कशाची बनलेली आहे? दगडाची. म्हणजे दगडाची सुद्धा देव म्हणून पूजा केली जाते. दुसरं आहे काष्ट. दारुमयी म्हणजे काष्ट म्हणजे लाकूड. लाकडाचीही देव म्हणून पूजा केली जाते आहे. तर लाकडाची देव म्हणून आपण कोणाची पूजा करतो बरोबर? तर आपण भगवान जगन्नाथाची पूजा ही करतो आहोत. जगन्नाथपुरीला असणारे भगवान जगन्नाथ हे लाकडाचे आहेत. हे लाकडाचे आहे. दारुमय. तिसरा आहे धातू. आपल्या घरी धातूच्या मूर्त्या आहेत. काही तांब्याच्या आहेत, काही पितळाच्या आहेत, काही सोन्याच्या आहेत, काही चांदीच्या आहेत, काही अष्टधातूच्या आहेत. हे की नाही? तर धातूचीही त्या ठिकाणी देव म्हणून पूजा केली जाते.